नमस्कार मंडळी, मायबोली मराठीमध्ये मी तृप्ती पेडणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण ॲक्शन वर्ब्स 21 ते 25 बघणार आहोत। 21वा ॲक्शन वर्ब आहे सांगणे म्हणजेच टेल आणि A to A3 फॉर्म्स आहेत त्याचे टोल्ड। तो आपली कहाणी सर्वांना सांगतो। मी तिला लवकर येण्यास सांगितले आहे। रीमाने वस्तुस्थिती सांगितली। रीमा टोल्ड द फॅक्ट। 22वा ॲक्शन वर्ब आपला आहे विकणे म्हणजे सेल। A2 आणि A3 फॉर्म्स आहेत जे सोल्ड आहे। ती महिला ताजे मासे विकते। द लेडी सेल्स फ्रेश फिश। रामने त्यांची कार विकली। राम सोल्ड हिज कार। त्याने आपली जुनी कार विकली आहे। ही सोल्ड हिज ओल्ड कार। 23वा इरेग्युलर ॲक्शन वर्ब आहे खर्च करणे म्हणजे स्पेंट आणि A2 आणि A3 फॉर्म्स त्याचे स्पेंट असेच होतात। आपले पैसे काळजीपूर्वक खर्च करा। स्पेंड युअर मनी केअरफुली। आपण जेव्हा नोकरीला लागतो तेव्हा आपले आई वडील आपल्याला हा सल्ला नक्कीच सर्व मुलांना देतात। साराने खरेदीवर खूप पैसे खर्च केले। सारा स्पेंट अ लॉट ऑफ मनी ऑन शॉपिंग। त्याने निवृत्तीचा निधी खर्च केला आहे। ही हॅज ऑलरेडी स्पेंट हिज रिटायरमेंट फंड। 24वा ॲक्शन वर्ब आहे पाठवणे म्हणजेच सेंड। पहिले आपण स्पेंड बघितलं, इथे गेला आहे आणि नुसता सेंड असा वर्ड आहे। A2 आणि A3 फॉर्म्स असे सेंट असेच होतात म्हणजे स्पेंडचं स्पेंट होतं तसं सेंडचं सेंट होतं। राम त्याच्या आई वडिलांना दरमहा पैसे पाठवतो। राम सेंड्स हिज पेरेंट्स मनी एव्हरी मंथ। श्यामने रामला भेट पाठवली। श्याम सेंट राम अ गिफ्ट। दीनाने तिच्या मुलीला कोर्ससाठी पाठवले आहे। दीना हॅज सेंट हर डॉटर फॉर द कोर्स। लास्ट ॲक्शन वर्ब ह्या व्हिडिओमधला आहे स्वप्न बघणे म्हणजेच ड्रीम आणि ह्याचा A2 आणि A3 फॉर्म ड्रीम्ड असं होतं म्हणजे स्पेलिंगच्या पुढे फक्त टी लागतं। राहुलचे अंतराळवीर होण्याचे स्वप्न आहे। राहुल ड्रीम्स ऑफ बिकमिंग एन ॲस्ट्रॉनॉट। तिने तिच्या शाळेच्या दिवसांबद्दल स्वप्न पाहिले। शी ड्रेम्ड अबाउट हर स्कूल डेज। जेव्हा जेव्हा तो भयपट चित्रपट पाहतो तेव्हा त्याला भूतांबद्दल स्वप्न पडते। ही ड्रीम्स अबाउट गोस्ट व्हेनेवर ही वॉचेस अ हॉरर मूवी। तर इथे मी A3 फॉर्म मध्ये यूज केलेला नाहीये कारण स्वप्न बघणे हा जो म्हणजे वर्ब आहे तो A3 फॉर्म मध्ये जास्त यूज करू शकत नाही। आपण कुठले वर्ब्स कधी यूज करायचे, A1 कधी वापरायचा, A2 कधी वापरायचा, A3 कधी वापरायचा, हे सगळं कन्फ्युजन दूर होणार आहे लवकरच। माझा कोर्स येतो आहे सेंटेन्स स्ट्रक्चरिंगचा आणि बेसिक इंग्लिश स्पीकिंगचा जानेवारीमध्ये, तेव्हा तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होणार आहेत। तर मी आशा करते आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।